आव्हाड यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। सरकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचं काम करत आहे। वाल्मिक कराड बोलायला लागला तर सर्वांचे धागे उघडतील असं सुद्धा आव्हाड म्हणतायत। धनंजय मुंडेंना सरकार घाबरतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा घणाघात सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। वाल्मिक कराड 302 चा आरोपी होणार की नाही असा सवाल सुद्धा आव्हाड यांनी उपस्थित केल्याचं दिसतंय। शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराडवर गुन्हा काय येणार आहे, तो 302 चा आरोपी होणार आहे की नाही, त्याला मकोका लागणार आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट्सला। म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? बस धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर, विकृत है, तो सायकोपॅथ है। आतापर्यंत जे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय, माझ्यापेक्षा जास्त इनपुट मला वाटतं त्यांच्याकडे असतील। परंतु वाल्मिक कराड यांचा आता सभागृहामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो फक्त खंडणीपुरता झालेला आहे आणि ही खंडणी का मागितली आणि हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर, लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा, आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलंय की जर ह्या लिंक मध्ये ते जर आले तर ते 302 मध्ये सुद्धा येतील आणि मोका मध्ये सुद्धा येतील।